राजन, तुम्ही काय ठरवलंय? पुन्हा लढायचं? लढायचंच. आणि कविराज, यावेळी लढायचं ते जिंकण्यासाठीच. जिंकण्यासाठी आणि केवळ या जिंकण्यासाठी आम्ही 8-10 दिवस स्वतःला एकांतात कोंडून घेतलं. स्वतःचीच नाडी परीक्षा केली आणि दोष शोधून काढला. राज, या त्या दोषावरच्या मात्रा आहेत. राजन, होय कविराज, आपल्यावर अणुकुचीदार बाणांचा वर्षाव होत राहिला आणि आपण फक्त ते बाण अंगावर झेलत राहिलो. त्या बाणांनी घायाळ होत राहिलो. आपल्या हातात तलवारी होत्या, पण शत्रू मात्र 500 पावलांवर होता. त्यामुळे आपले मावळे काहीच करू शकले नाहीत. पण आता करतील. हे चिलखत कमावलेल्या कातड्यापासून बनवलेलं आहे. पाण्यात भिजवून भिजवून कातड चिवट बनवलंय. या चिलखताला आतून बारीक लोखंडी जाळीचं अस्तर आहे आणि या चिलखतावर गोणपाटाचं आवरण असेल. त्यामुळे शत्रू अनभिज्ञ राहील. शंभूबाळ, अशी हजारो चिलखत बनवण्याचं काम सुरू आहे काका महाराज. राज, आणि हा बाण चिवटीपासून तयार केलेला. भरीव बांबू हा बेगानं जाईल आणि जाताना पेटता बोळा बरोबर घेऊन जाईल आणि आजूबाजूला आग लावून मोकळा होईल. हा बाण जीवही घेईल आणि आगही लावेल. उत्तम. ही कल्पना सुंदर आहे. आणि हा पोकळ बांबू पासून बनवलेला मोगा, वजनानं हलका असलेला हा मोगा कमरेला बांधता येईल आणि यात असेल तेल. बाण या तेलात बुडवून मग पेटवून शत्रूवर सोडला जाईल. आणि हे धनुष्य कविराज, कविराज, आता तुमच्यावर एक जबाबदारी. काय करावं लागेल? हे धनुष्य घ्या. आता हे चिलखत शत्रूच्या बाणांना थोपवू शकतं की नाही ते आपण पाहू. बाण घ्या. घेतला. अगदी टोकदार बाण घ्या. कविराज, शत्रूचे बाण हे लोखंडी अणुकुचीचे आहेत. तसा बाण घ्या. घेतला. धनुष्यावर बाण लावा. लावला. आता चालवा बाण आमच्या छातीवर. राजन, राजन, हे काय? नाही राजन. कविराज, बाण सोडा. सोडा. नाही राजन. कविराज, याचा अर्थ तुमचा आमच्यावर आणि आम्ही बनवलेल्या या चिलखतावर भरवसा नाही. बाण सोडा आणि वेगाने सोडा. नाही राजन, ते चिलखत आम्ही घालतो, तुम्ही बाण सोडा. कविराज, हा आमचा आदेश आहे. राजाज्ञा समजा हवी तर. नाही, प्राण गेला तरी मी हे करणार नाही. शंभूबाळ, कुठेतरी अडकावा ते चिलखत, किंवा पेंढा भरलेल्या पुतळ्याला अडकावा ते चिलखत. ठीक आहे.
जय राजा चिकदेव राय. आज या चिकदेवरायाच्या दरबारात कोण आले माहितीये? निमगे तिलतदे, आलमगीर, बादशाह औरंगजेब यांचे नेक बंदे सुजाहत खान. या खान साहेब, आगतम स्वागतम. शुक्रिया. या आलम दुनियेत ज्यांचा कोणी मुकाबला करू शकत नाही ते आलमगीर आमच्या फतेची मुबारकबाद देण्यासाठी खान साहेबांना पाठवतात. का तर आम्ही संभाजीचा पराभव केला म्हणून. राजा, बादशाह ने आपके लिए कुछ तोहफे भेजे. इजाजत है, आमच्या नजरेसमोर पेश करा तोफे. खान साहेब, ನಾನು ಈಗ ಏನು ಮಾಡಿ काय करू मी तुमच्यासाठी? दोस्ती और हमारे दुश्मनों से दुश्मनी. हिंगा केली. संभाजीशी आमची दुश्मनी आहेच. ನನ್ನ ಹೆಸರು ಚಿಕ್ಕದೇವರಾಯ. मैसूरचा राजा मी, दक्षिणेचा जनतेचा प्रतिपालक. मी संभाजीला जिवंत गिरफ्तार करून तुमच्याकडे देईन. संभाजी मला घाबरतो आणि आता तर बरोबर तुमची 7,000ची फौज. ही फौज कामी पडेल. त्या चिकदेवरायाचं नाव ऐकल्यावर मराठा कसे लटपट कापतात तुमच्या डोळ्यांनी बघा. अग्नि अंदरे चिकदेवराय. जहांपना, आप कुछ फिक्र में नजर आते हो. फिक्र में है वजीर आला. फिक्र? किस बात की फिक्र जहांपना? हमें राजा चिकदेव राय की बहुत ज्यादा फिक्र हो रही है. क्यों जहांपना? हमने तो उसे हर तरह से मदद भेजी है और वो है भी सूरमा. नहीं माना वो सूरमा है, लेकिन एक राजा का सिर्फ सूरमा होना महज काफी नहीं है. उसे सियासती चालों में भी माहिर होना चाहिए. आपकी बात एकदम दुरुस्त है जहांपना, मगर चिकदेवराय अपने आप में सियासी चाल में कम नहीं है. यहीं पर तो आपकी बहुत बड़ी गलती हुई. अगर वो सियासती चालों में माहिर होता तो इस तरह से संभाजी को जिंदा नहीं छोड़ देता. आप कहना क्या चाहते हैं? जंग में संभाजी को डरा तो दिया था चिकदेवराय ने. माना डराया, हराया भी, मात भी दी, जख्मी भी किया. हाँ, अब संभाजी की हिम्मत जवाब दे गई होगी. यहां पर आपकी दूसरी गलती है वजीर आला. अरे एक जख्मी शेर और सामने आया हुआ जहरीला सांप, उसे कभी जिंदा नहीं छोड़ना चाहिए. उसे मारना चाहिए, उसके फन को कुचल देना चाहिए. जी जहांपना. यही सबसे बड़ी गलती की चिक्कदेवराय ने. संभाजी इस वक्त एक जख्मी शेर है और जख्मी शेर दोगुनी ताकत से फिर से वार करता है. संभा किस तरह से वार करेगा इसका अंदाजा ना तो आप, मैं या चिक्कदेवराय लगा सकते हैं. उसे जिंदा छोड़कर चिक्कदेवराय ने खुद अपना नुकसान किया है. जहांपना, अब उसे क्या करना चाहिए? क्या करना चाहिए मतलब? जो गलती हुई है उसे सुधारना चाहिए. संभा को जिंदा नहीं छोड़ना चाहिए. पका हुआ खजूर अगर सामने हो तो उसे ऐसे छोड़ना नहीं चाहिए. उसे फौरन खा लेना चाहिए, फौरन. गाफील आम्ही राहिलो आणि आम्ही गाफील राहिलो म्हणून आपल्या फौजेवर ही वेळ आली. खरं तर गनिमी काव्याचं तत्व आहे, शत्रूला पूर्णपणे ओळखा आणि शत्रूपेक्षाही शत्रूचं शस्त्र पारखून घ्या. मला अंदाजच आला नाही की शत्रू आमच्याशी बाणांनी लढणार आहे. आम्ही जेव्हा तलवारींना धार लावत होतो
तेव्हा शत्रू त्याच्या पाठीवरच्या भात्यात बाण भरत होता. राजन, आपल्याकडनं फार मोठी चूक झाली. त्याची किंमतही मोजली आपण कविराज. कित्येक वीर गमावले, कित्येक मावळे घायाळ झाले, कित्येक घोडे जायबंदी झाले. पण आता नाही. केलेली चूक संभाजी दुसऱ्या क्षणी सुधारतो. बिलकुल. आणि राजा आमसनी हे मान्यच आहे. हे चिलखत तर तुम्ही पाहिलेलंच आहे. पायाच्या मांड्यांपर्यंत असलेलं चिलखत आणि हे शिरस्त्राण. आता किती बाण येऊ देत, बाणांचा वर्षाव होऊ देत, पण आपला मावळा माग हटणार नाही. कारण हे मजबूत कवच असेल. अशी हजारो चिलखत बनवून घेतली आणि लाखो बाण तयार केले. आणि या कामात या भागातले भूमिपुत्र आदिवासी लोक आपल्याला मदत करतात. हा नागगौडा आणि हा गुंडाप्पा. काका महाराज, ओळखलं त्यांना? नाही ओळखलं. आमच्या फौजेचा पराभव झाला आणि आम्ही जखमी झालो हे ऐकून धावत आली ही माणसं आम्हाला शोधत. होद्देगिरीच्या मातीतली माणसं आहेत. होद्देगिरी? होय कविराज, होद्देगिरी. आमचे आजोबा शहाजी महाराज साहेबांचा अंत ज्या स्थळी झाला ते होद्देगिरी. आमचं तीर्थक्षेत्र. ही माणसं आजही तिथल्या घनदाट रानावनात राहतात. महाराज साहेबांच्या समाधीची पूजा करतात, समाधीचं रक्षण करतात. आमच्यासाठी काळजीनं धावत आहे. आम्ही मदत मागताच त्यांनी तात्काळ होकार दिला. महाराज साहेबांनी केलेल्या उपकाराला जागले. महाराज साहेबांच्या पवित्र पदस्पर्शानं पावन झालेल्या घनदाट अरण्यातून यांनी अगणित चिवटीचे फोक मिळवून दिले. जनावरांची चिवट कातडी उपलब्ध करून दिली. हे धनुष्य, हे बाण, हे मोगे सगळं यांनीच तयार केले. राजन, आपण आम्हाला काहीच कळू दिलं नाही. कविराज, गुप्तता पाळणं अत्यंत गरजेचं होतं. कारण चिकदेव रायाचे हेर आपल्या छावणीत पसरले. त्यामुळे 8-10 दिवसात आम्ही जे काही केलं ते यांच्या मदतीने. आम्ही खूप आजारी आहोत ही बातमी यांच्या मार्फतच आम्ही पसरवली. आज म्हैसूरमध्ये विषाचा उतारा मागण्यासाठी गेलेले लोक यांच्यातलेच होते. शाबास शंभूबाळा, कमाल केलीत. आता सगळ्या गोष्टी पूर्णत्वाला गेल्या. शत्रूला सडेतोड उत्तर देणारी शस्त्र आणि आयुध आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि मुख्य म्हणजे चिकदेवराय पूर्णपणे गाफील आहे. वय. आणि मराठी फौजा आता माघारी फिरणार अशीच चर्चा सगळीकडे पसरलेली आहे. राजन, आपल्या मनात काय आहे? चिकदेवरायाला भीती दाखवू तह करायचं नाही. मग काय तुमच्या मनात नेमकं? परत हे राजा, महाराजा, महाराजा चिकदेवराय. अपाय, अपाय महाराज. यारंदा अपाय. संभाजी पासून अपाय, धोका. कोणी सांगितलं? पत्रबंदीदा खलिता. खलिता पाठवतो या चिकदेवरायाला. पत्रकाल वाच खलिता. राजा चिकदेवराय, हा खलिता वाचल्यानंतर तातडीनं आम्हाला शरण यावं. कारण मी छत्रपती संभाजी तुझ्याहून शक्तिमान आहे आणि युद्धकलेत पारंगत आहे. तू आमचा पराभव केलास. तो पराभव तुझ्या विश्वासघाताचा प्रतीक होता. तू धर्मयुद्ध खेळला नाहीस. आम्ही बेसावध असताना तू आमच्यावर हल्ला केलास. आता जर तुझ्यात हिम्मत असेल तर मी आजही बाणावर येथेच उभा आहे, तुझी वाट बघत. असेल हिम्मत तर ये. आम्ही तलवारीस धार लावली आहे, नाही तर शरण ये. शरण? हा चिकदेवराय शरण? अशक्य, कधीच नाही.
तरी अजून संभाजीची जखम भरली नसेल. तो क्या करे? आता माझ्या फौजेसह तू जा बाणावर. मी इथे म्हैसूरमध्येच थांबतो, कारण त्याला मारायचे नाहीये, पकडायचे जिंदा. ते काम तर माझा सरदार भद्रकाल करेल. तुमची फौज त्याच्या बरोबर असू द्या. जी. भद्रकाल, आत्ताच्या आत्ता फौज घेऊन सराहित बाणाईत घेऊन संभाजीला गाठा. त्या मराठ्यांना धडकी भरेल असे बाण मारा आणि त्या संभाजीला जिंदा गिरफ्तार करा. जी महाराज. तुम्हाला शोधत होतो बाळराजे. मुद्रा, या पंत. काही कागद अव्वल मजकुराचे ते डोळ्याखालून घालायचे होते. शिवाय काही पत्रांवर तुमच्या होकाराची मोहर उठवायची होती. आमच्या होकाराची मोहर? हो. पंत, आमच्याकडून का? मग कोणाकडे? अहो, महाराज गेले तिकडे दक्षिण मोहिमेवर. शिवाय तिथे त्यांच्या वाट्याला दारुण पराभव आला. जखमी झाले ते. नाही म्हणजे असं ऐकण्यात आलंय. हो, खरं आहे. मग अशा वेळेस कोणी पुढाकार घ्यावा? तुम्हीच. म्हणजे नेमकं काय करावं आम्ही? कारभाराचा थांबला गाडा हाकावा. नाही म्हणजे आता राजेंच्या पश्चात तुम्हालाच बघायला हवं इथलं सगळं. हा, शिवाय त्यात कित्येक निवाडे खोळंबलेत आणि तो औरंगजेब बादशाह तोही आलाय. त्याचं बरं वाईट तुम्हालाच बघायला हवं. पंत, नाही म्हणजे राजे गेले तर स्वराज्याला कोणीच वाली नाही असं नको वाटायला कोणाला. आणि आता यापुढे बाळराजे किती दिवस म्हणून घेणार तुम्ही? अहो, आता दुसरे बाळराजे तयार झालेत. येतात दुडू दुडू धावत. मग आम्ही तर म्हणतोय त्यांनी झेपावत यावं. आणि तुम्ही म्हणताय, परंतु आम्ही काही कारभाराचा गाडा हाकणार नाही. आमचे दादासाहेब हाकतात तेच खूप आहे आणि समर्थ आहेत. जखमी झाले तरी सुद्धा. आम्ही सहज म्हटलो. आम्ही सहज बोलतोय. पंत, दादासाहेबांना डावळून आमच्याकडून कसलीही अपेक्षा करू नका. नाही, डावलून म्हणतच नाही होत आम्ही. फक्त कारभार खोळंबू नये म्हणून. कारभार खोळंबणार नाही. त्यासाठी गडावर पेशवे आहेत. कुलमुक्त्यार राणीसाहेब सुद्धा आहेत. जी काही कागदांवर मोहर उठवायची आहे ती कुलमुक्त्यार आहेत, त्यांच्याकडून उठवून घ्यावी. हर हर